कैलासवासी श्रीपती माने यांच्यामुळे शेतीचा परिसर हिरवागार, डॉक्टर दगडू माने यांचं वक्तव्य। शिरोळ येथे कैलासवासी श्रीपती पांडू माने कृष्णमाई सहकारी पाणीपुरवठा संस्थेची 36वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत सर्व विषयांना मंजुरी। शिरोळचे माजी उपसरपंच कैलासवासी श्रीपती माने अण्णा यांनी सामाजिक व कृषी क्षेत्रात काम करताना मागास व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शेतीची पाणी योजना सुरू केली। शेतकरी हितासाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातलं असून त्यांच्या दूरदृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा परिसर हिरवागार झालाय। त्यांनी केलेल्या आदर्शवत कार्याची परंपरा कायम ठेवून शेतकरी सभासदांच्या उत्कर्षासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशी ग्वाही चेअरमन डॉक्टर दगडू श्रीपती माने यांनी दिली। येथील कैलासवासी श्रीपती पांडू माने कृष्णमाई सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या कार्यालयात 36वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। यावेळी चेअरमन डॉक्टर दगडू माने बोलत होते। संस्थेचे सचिव सर्जेराव माने यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं। सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिली। यावेळी इतर सहकारी पाणीपुरवठा संस्थांपेक्षा संस्थेची पाणीपट्टी आकारणी अल्प असल्यानं चालू वर्षीच्या पाणीपट्टी दरात 1000 रुपये दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला। चेअरमन डॉक्टर दगडू माने म्हणाले, कृष्णमाई पाणीपुरवठा संस्थेला कैलासवासी श्रीपती माने यांचं नाव देऊन सभासदांनी त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास व्यक्त केला, ही बाब अभिमानास्पद आहे। कैलासवासी श्रीपती अण्णांनी श्रमाला महत्त्व देऊन विश्वास व प्रामाणिकपणा जोपासला होता। हीच विचारधारा जोपासून शेतकऱ्यांना अल्पदरात शेतीला पाणी देत आहोत। यापुढेही शेतकरी हिताचे धोरण राबवताना सभासदांनी साथ द्यावी असं आवाहन डॉक्टर माने यांनी केलं। या सभेस व्हाईस चेअरमन रामचंद्र माने, लक्ष्मण माने, राजेंद्र दाभाडे, गजानन माने, चंद्रशेखर कोळी, नरसिंगा कोळी, सचिन गंगाधर, राजेंद्र दाभाडे, शिवाजी माने यांच्यासह सभासद व कर्मचारी उपस्थित होते।